जयच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। खानदेश म्हटलं की कढी खिचडी प्रसिद्ध असते। पण आपल्याकडे जर ताक नसेल, दही नसेल तर मग कढी तर करायचीच आहे। त्यासाठी आपण बनवली आहे चिंचची कढी। तर चला आपण सुरुवात करूया। 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। ही कढी 5 ते 6 लोकांसाठी बनवत आहे। 2 चमचे बेसन पीठ घेतले आहे। त्यामध्ये चिमूटभर हळद घेतलेली आहे। अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊ। थोडी चिंच घेतलेली आहे, साधारण 5-6 बटक इतकं चिंच घेतलेली आहे। ती आधीच पाण्यात भिजवून ठेवलेली होती। त्यानंतर आपण इथे गूळ घालून घेणार आहोत। गूळ किंवा साखर तुम्ही दोन्हीपैकी एक घालू शकता किंवा दोन्ही निम्मे निम्मे सुद्धा घालू शकतात। नंतर यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत। बघा, आता यामध्ये आपण गुठळ्या होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत। तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या। बघा, आता पूर्ण गुठळ्या काढून घेतलेल्या आहे। यामध्ये आता मी पाणी टाकून घेणार आहे। साधारण 2 ग्लास इतकं मी आता पाणी घालून घेणार आहे। या कढीला बेसन पीठ अगदी कमी लागतं, पाणी भरपूर बसतं यामध्ये आणि आपल्याला कशी पातळ घट्ट लागते त्यानुसार आपण पाणीसुद्धा कमी जास्त करू शकतो। इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे मी आपलं रिफाइंड ऑइल घालून घेतलेलं आहे, जे आपण रोज वापरतो ते। त्यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घालून घेतलेलं आहे। जिरे मोहरी तडतडल्यावरती मी इथे आलं आणि लसूण काढून घेतलेलं आहे। 3-4 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडं आलं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हिंग घालून घेऊ। हिंग हे पाचक असतं, त्यासाठी हिंग मी आवर्जून घालते। आता 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहे। मसाला छान परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झाल्यावर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे बेसन पिठाचं ते कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। मी आता यामध्ये परत 1 ग्लास इतकं पाणी घालणार आहे, कारण ही कढी ना फार घट्ट होते। बेसन पीठ अगदी 2 चमचे इतकंच घेतलेलं आहे, तरीसुद्धा ती भरपूर घट्ट होणार आहे, म्हणून 1 ग्लास मी अजून पाणी घालून घेणार आहे। बघा, आता आपल्याला छान उकळी येईपर्यंत उकळून घेणार आहोत, म्हणजे जो बेसनचा कच्चापणा असतो तो पूर्ण निघाला पाहिजे आणि आपली कढी पण छान चविष्ट बनली पाहिजे। कढीला आता उकळी येत आहे, बघा तुम्ही। 7 ते 8 मिनिटापर्यंत आपल्याला उकळून घ्यायची आहे। बेसनचा कच्चापणा पूर्ण निघाला पाहिजे। ही कढी आपण भाकरी पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो। नेहमी डाळ भात खाऊन कंटाळा आलेला असला तर तुम्ही भातावर सुद्धा हिला एक आमटी भात सुद्धा म्हणून खाऊ शकतो। आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये कढी काढून घेणार आहोत। बघा, कढी किती छान दिसत आहे। तुम्ही कधी बनवता मग अशी कढी? बघा, आता मी एक प्लेट लावून घेतलेली आहे, खिचडी टाकून घेतलेली आहे आणि वाटीमध्ये कढी सर्व करत आहे। खिचडी, कढी आणि पापड, कांदा एकदम मस्त जेवण होतं। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब पण करा। सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।